जायचं शाळेला आपल्या मला शाळेला गेलो बघा तुम्हाला कसं काय आपण काय असेल तर जाऊ मला काय नाही कोणा म्हणू नका काय का नाही सांगितलं नव्हतं सर एवढं पाप आता नंतर जावं लागतं ठीक आहे तर बघा triangle ABC is an isosceles triangle in which AD is equal to AC. Each of the congruent sides is 3 more than the length of the base. If the perimeter of the triangle is 36, find the length of the segment AM. बघा एकदम गरम क्वेश्चन आहे बघा लक्ष द्या की याच्यामध्ये आपल्याला एक ट्रायंगल दिला आहे इन विच AB इज इक्वल टू काय म्हणते आपल्याला AC आणि हा इथून हे परपेंडिक्युलर आहे इथून हे जर परपेंडिक्युलर जर असेल ही लेंथ आणि ही लेंथ इक्वल आहे तर बघा की आपल्याला काय सांगितलं की ही लेंथ दोन इक्वल आहेत and each of the congruent side is 3 more than the length of base and perimeter of triangle A विचारलं let लिहा आपण काय कन्सिडर करूया let the length of congruent side length of the congruent side is x सेंटीमीटर किती सेंटीमीटर घेतलं मी x सेंटीमीटर कॉंग्रुएंट कोण कोण आहेत AB आणि AC therefore त्या दोघांची सुद्धा लेंथ काय घेणार मी x घेणार AB AC काय घेणार x आणि हे बघा काय म्हणलंय की AB each of the congruent side is 3 more than length of the base लेंथ ऑफ द बेस आता हे असं लिहिता येतं किंवा याला उलट पण आधी बेसला पण कन्सिडर करता येतं ही जी कॉंग्रुएंट साइडची जी लेंथ आहे AB ही काय आहे बेस पेक्षा 3 ने जास्त आहे बेस कोण आहे BC BC पेक्षा कितीने जास्त आहे 3 ने AB आपण किती घेतलंय x is equal to BC plus 3 बरोबर आहे का नाही तर BC is equal to काय आहे तर सांगा बरं हे BC जर इथंच ठेवलं हे +3 इकडे जाऊन काय होणार मायनस therefore BC is equal to x minus 3 BC is equal to काय आलं x minus 3 तर आपल्याला दिलंय पेरीमीटर ऑफ ट्रायंगल इज आपल्याला काय दिलंय पेरीमीटर ऑफ ट्रायंगल कोणता ट्रायंगल ABC राइट किती दिलंय ट्रायंगल ABC चे पेरीमीटर किती आहे 36 सेंटीमीटर ABC चं पेरीमीटर जर काढायचं झालं तर कसं करणार सांगा बरं 3 साइड नाही 3 साइड समान नाहीये सर्व साइडची बेरीज करतो आपण पेरीमीटर म्हणजे सर्व साइडचे बेरीज म्हणजेच AB प्लस BC प्लस AC इज इक्वल टू किती असायला पाहिजे 36 राइट तर AB आणि AC तर माहिती आहे आपल्याला AB x आहे BC किती आहे x minus 3 AC किती आहे x आहे इज इक्वल टू 36 x plus x plus x बघा बरं किती होते 3x minus 3 तिकडे पाठवून देऊ plus 3 3x is equal to किती झालं राइट सो x is equal to किती येते 12 किती येतं 13 x is equal to किती आलं 13 x म्हणजेच कोण आहे AB आणि AC therefore AB is equal to AC is equal to किती आलं 13 सेंटीमीटर
बीसी किती येत आहे, बीसी बघूया किती येते. बीसी इज इक्वल टू किती आलं होतं आपलं, x मायनस 3. x ची व्हॅल्यू किती आली, x ची व्हॅल्यू 13 मायनस 3 म्हणजे बीसी ची व्हॅल्यू किती आली, बीसी ची व्हॅल्यू 10 आली. आपल्याला बीएम काढायला सांगितलं. आपल्याला काय काढायला सांगितलंय, बीएम. हे याच्या अर्ध असतं. एएम काढायला सांगितलं, एएम काढायला सांगितलं. ओके चाल, काय प्रॉब्लेम. आधी बीएम काढूया. आधी काय काढूया, बीएम. तर बीएम हे बीसी चे अर्ध असते. बीएम हे हाफ ऑफ बीसी, बरोबर आहे. तर किती असते सांगा बरं. बीएम इज इक्वल टू 1/10. किती आलं बीएम इज इक्वल टू, बीएम इज इक्वल टू किती आलं खाली. आपल्याला काय करायला सांगितलं बघा, एएम काढायला सांगितलं. आपल्याला काय कॅल्क्युलेट करायला सांगितलंय, एएम. तर कसं करणार एएम कॅल्क्युलेट, एएम कॅल्क्युलेट कसं करणार, एएम कॅल्क्युलेट कसं करणार. या ट्रायंगल मध्ये पायथागोरस थेरम माहिती आहे का तुम्हाला, या ह्याच्यामध्ये पायथागोरस थेरम माहिती आहे. तर am स्क्वेअर प्लस mb स्क्वेअर इज इक्वल टू ab स्क्वेअर. सो इन ट्रायंगल AMB, कोणता ट्रायंगल AMB, काय लिहिणार मी, AB चा स्क्वेअर इज इक्वल टू AM स्क्वेअर प्लस MB किंवा BM स्क्वेअर. AB ची व्हॅल्यू माहिती आहे आपल्याला, AB किती आहे सांगा बरं, 13 चा स्क्वेअर. AM आपल्याला काढायचंय. आणि BM किंवा MB आणि BM एकच, किती आलं 5 चा स्क्वेअर. 13 चा स्क्वेअर करा 169, AM चा स्क्वेअर प्लस 5 चा स्क्वेअर, प्लस 25 इकडे येऊन काय होणार, मायनस 25. AM चा स्क्वेअर बघा किती येते, 169 वजा 25 144. therefore AM square is equal to 144. AM किती येणार बाबा, 144 चा रूट म्हणजेच AM आला 12. therefore the length of AM is 12 centimeter. Length of AM किती येणार, 12 सेंटीमीटर. लिहून घ्या, व्यवस्थित लिहून घ्या. तिला जर पाहायला लागली तिच्या लिहून घे. अजून कोणता डाऊट आहे का, झाले का, डायरेक्शन सर्व झाले.
चलो का
झालं का? नेक्स्ट प्रॉब्लेम काय आहे अजून? प्रॉब्लेम काय आहे अजून? चला, डाऊट वगैरे काही? काहीच नाहीये. डाऊट मध्ये वगैरे नाहीत का प्रॉब्लेम? क्वेश्चन आहे बघा, लक्ष द्या. नंबर which should be added to twice the rational number. Number which should be added twice to the rational number minus 7/3 to get 3/. हा, एकमेकांचे असं घेतले की तुमच्या असतात ते, त्याच्यामुळे क्लासमध्ये घेतो मी, राईट? कारण तुमचे पण तिथे असणार. मग आपल्याला बघा एमपीजी मधला 25 क्वेश्चन 43 पेज वरचा लिनियर इक्वेशन वरचा. आता आपल्याला फक्त इक्वेशन ही वन व्हेरिएबल होतं, पण याच्यामध्ये लिनियर इक्वेशन हा चॅप्टर दिलेला आहे. त्याच्यामध्ये अशाच टाइपचे क्वेश्चन आहेत, थोडेसे हार्ड असतील. ते काय म्हणले बघा, असा नंबर जो -7/3 मध्ये ऍड केला जाईल. कसा नंबर पाहिजे आपल्याला? -7/3 मध्ये ऍड करायचंय बघा. नंबर विच शुड बी ऍडेड टू ट्वाइस. याच्या ट्वाइस म्हणलंय, याच्या ट्वाइस म्हणजे कशामध्ये ऍड करायचंय? याच्या इंटू 2 मध्ये ऍड करायचंय, जेणेकरून आपल्याला उत्तर आलं पाहिजे टू गेट 3/7. काय आलं पाहिजे आपल्याला उत्तर? 3/7. समजा आपण एक x नंबर याच्यामध्ये ऍड केला, कशामध्ये? -7/3 आणि ट्वाइस म्हणल्यामुळे याला कितीने मल्टिप्लाय केलं मी? 2. आणि प्लस जर आपण एक नंबर x ऍड केला तर उत्तर काय आलं पाहिजे? 3/7. आता x ची व्हॅल्यू काढता येईल तुम्हाला? बघा बरं, हे 7 × 2 किती होईल? -14/3 प्लस x इज इक्वल टू 3/7. x इज इक्वल टू 3/7. हे मायनस इकडे येऊन काय होईल हो? प्लस 14/3. यांची ऍडिशन कशी करायची? क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. 9 प्लस 14 × 7/7 × 3. किती आहे बरोबर आहे? 3. सो 9 इंटू हे किती येतं बघा? 98/21. हे किती येतं परत? 107/21. X is equal to 107/21. लिहून घ्या. लिहून घ्यायचे प्रॉब्लेम लिहून घेतल्याशिवाय लक्षात नाही राहणार.
बा 16वा नंबर काय आहे? 16वा क्वेश्चन बघा काय आहे. असा 2 डिजिट वाला एक क्वेश्चन सॉल्व्ह केला बघा. मी म्हणलं होतं असे क्वेश्चन जराशे डिफिकल्ट जातात, पण असे क्वेश्चन 10th पर्यंत आहेत आपल्याला. 16 वाला क्वेश्चन आला का? आलं बाबो. हा पर्यायातून गेला तर हा पर्यायातून गेल्यावर येतं. पर्यायातून गेल्यावर छान आयडिया आहे. पर्यायातून गेल्यावर येतं. पण बघा असं कसं करायचं कि नंबर कंसिस्ट ऑफ 2 डिजिट. नंबर कंसिस्ट ऑफ 2 डिजिट. पर्यायातून गेल्यावर तर एकदम लवकर उत्तर येते बघा. पर्यायातून जर जायचं असेल अशा एक्झाम्पलला जर पर्याय असतील तर पर्यायातून जायचं. पण पर्याय नसल्यानंतर बघा काय करायचं. समजा आपल्याकडे पर्याय नाही तर बघूया कसं सॉल्व्ह करायचं. आपल्याला काय दिलंय 2 डिजिट whose sum is 8. आपण काय कन्सिडर केलं 2 डिजिट आहेत. 10 प्लस चा डिजिट आहे x. 10 प्लस चा डिजिट काय आहे x. आणि युनिट प्लेस चा डिजिट घेऊया आपण y. युनिट प्लेस चा डिजिट काय घेऊया y. तर त्यांची सम दिल्या म्हणजेच x प्लस y किती आहे दिले 8 आहे. 2 डिजिटची सम किती आहे 8. आता तुम्हाला सांगितलंय नंबरची व्हॅल्यू. समजा एक दशक स्थानी 2 असेल, एकक स्थानी 3 असेल तर त्याची व्हॅल्यू कशी काढली जाते 2 into 10 प्लस 3. आता आपल्या दशक स्थानी x आहे, एकक स्थानी y आहे. तर काय म्हणे की जर 18 ऍड केले याच्यामध्ये तर 18 जर ऍड केले तर नंबर इंटरचेंज होतात. नंबर मध्ये जर 18 ऍड केले, नंबर मध्ये 18 ऍड केले म्हणजे नंबरची व्हॅल्यू काय असणार आहे आपल्या. नंबरची व्हॅल्यू काय असणार आहे 10 च्या प्लेसला कितीने मल्टिप्लाय करायचं 10. राइट. 10 चा प्लेस कोण आहे यस. ला कितीने करणार 10 प्लस y च्या म्हणजे y म्हणजे युनिट प्लेस आहे त्याला कितीने मल्टिप्लाय करायचं असतं. हे झाला आपला ओरिजिनल नंबर. हे काय झाला आपला ओरिजिनल नंबर. यामध्ये जर 18 मिसळले, यामध्ये जर 18 ऍड केले तर नंबर इंटरचेंज होतात. म्हणजे नंबर काय होतात इंटरचेंज. म्हणजे x च्या जागी y आणि y च्या जागी x. म्हणजे आता 10 ने कशाला मल्टिप्लाय करणार आता y ने मल्टिप्लाय करणार आणि इथे एकच स्थानी काय असणार x असणार. आता सॉल्व जर केलं तर बघा 10x प्लस y प्लस 18 is equal to 10y plus x. हे इकडे आणून 10x plus x इकडे आणून
मायनस एक्स प्लस वाय 10y प्लस इकडे आणून प्लस प्लस 18 तिकडे पाठवू प्लस 18 तिकडे पाठवल्यावर मायनस 18 किती होते बघा 10x मायनस x y मायनस 10y मायनस 9y इज इक्वल टू किती येणार मायनस 18 आहे का नाही. आता तुम्हाला दोन अननोन असल्यावर सोडवायचं माहिती नाही खरं तरी हे x आणि y आहे आणि हे पण x आणि y आहे. हे इक्वेशन काय आहे बघा बरं x प्लस y इज इक्वल टू किती आहे 8 आहे का नाही. तर इथून y ची व्हॅल्यू काढूया y इज इक्वल टू हे प्लस x इकडे जाऊन काय होते मायनस x आणि या इक्वेशन मध्ये ठेवायचे 9x मायनस 9 इंटू y ची व्हॅल्यू किती आहे आता 8 मायनस x इज इक्वल टू मायनस करा बरं याला सॉल्व x ची व्हॅल्यू काढा त्याला सॉल्व करू x ची व्हॅल्यू काढा त्याला सॉल्व करू. तुमचा टाइम काय ठेवायचा शाळा करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी काय ठेवायचं तुमचा टाइम शाळेला जाणार हो का तुम्ही जाणार 4 ते 5 जमते बघा 4 ते 5 आता शाळा वगैरे सुरू झाल्यावर तुम्हाला सगळंच करायला जमत नाही. 9वीचं सायन्स करणार 9वीचं मॅथ करणार 8वीचं सायन्स करणार 8वीचं मॅथ करणार शाळा बी करणार तुम्हाला असं सेपरेट ट्युशन असं कसं करता येणार काय आमचं हा तुम्हाला शाळा करणार नाही शाळा करणार नाही. कसं करायचं किती आले x ची व्हॅल्यू x ची व्हॅल्यू 5 y ची व्हॅल्यू 3 मग नंबर काय झाला 35 राईट. काय झालं रे वारा आहे का कोणी आहे तिथं असं कसं उघडलं असेल आलं का नाही x ची व्हॅल्यू आली x ची व्हॅल्यू आली की y ची काढता येते x y ची व्हॅल्यू आली प्रॉब्लेम सॉल्व झाला. आता नेक्स्ट क्वेश्चन सांगा लॉंग आन्सर टाइप मध्ये जाईल मध्ये का नाही त्याच्यामध्ये लॉंग आन्सर टाइप कुठे आहे 45 number 56 greater than the average का number is 56 greater than average बघा प्रॉब्लेम काय आहे अ नंबर बघा लिहून घ्या वाटलं तर प्रॉब्लेम अ नंबर लिहा प्रॉब्लेम लिहा अ नंबर is 56 greater than लिहून घ्या प्रॉब्लेम लिहून घ्या a number is 56 greater than the number 56 greater than the average of
this is greater than the average of its third quarter नहीं quarter and 1/12 जास्त quarter मध्ये माहिती आहे काय ते तुम्हाला आपला टाइम सकाळी 7 ते 8 ठेवायचा नको 8 ते 9 ठेवूया 8 हा शाळा करायचं शाळेला खाली असणार आता शाळा सुरू झाली की ट्युशन तीन ते 4 तुम्हाला जशा अडचणी आहेत तशा मलाही अडचणी असतील मी काही सगळ्या 11वी 12वीच्या बॅचा चेंज करून तुमचा टाइम ठेवू हा मी माझ्या मनावर आणि ते पण वर थोडे दिवस असणार आपल्या मनावर असं नसतं खाली शाळा सुरू झाल्यावर खाली असणार शाळा सुरू झाल्या आता बघू द्या मला किती दिवस शाळा करायला गणित करणार टाइम चेंज करायला उद्यापासून करणार तुम्ही करणार नाही करायचे नसते शाळा मी आधीच सांगणार शाळा गेली की पाप लागतं बघा मला पाप करून घ्यायचे ना बघा सकाळी 9 ते 10 एक ठेवता येते 9 ते 10 आणि ज्यांना प्रॉब्लेम नाही त्यांनी शाळेचे तोंड बघत नाहीत पण उगाच करणार सर शाळा तरी शाळेचे तोंड बघून माहिती नाही मग क्लास करून शाळेला जाता येते की 9 ते 10 यशवंतची शाळा कोण करणार आहे कोण जाणार जाणारे सांगा हात वर यशवंत नाव सगळेच मला माहित आहे शाळेला कोण जाणार ते सांगा शाळेला जर जायला चालू तुम्ही नंतर एक दिवस शाळा उडवलं तर मग मला नंतर जर एक दिवस शाळा उडवली शाळेला जायचं म्हणून टाईमवर टायफॉइड हा टायफॉइड झाल्यावर आधी माझ्याकडून चेक करून घ्यायचं टायफॉइड कळतं मला तू आजार आहेस का पक्क कळतं मला इंजिनियरला तर लवकर कळते अशी नाटकं डॉक्टरला वगैरे कळत तर नाही बरं लक्ष द्या प्रॉब्लेम काय दिला आपल्याला कंटिन्यू थोडे दिवस कंटिन्यू ठेवूया अजून तुम्ही शाळेला जरी झाले की सांगा मला पुढच्या आठवड्यापासून रेग्युलर शाळा सुरू होते या आठवड्यात एवढाच हा टाइम कंटिन्यू करू आपण जमते या आठवड्यापर्यंत परत बघूया अजून टाइम काय भेटतो राईट एक तर तुमच्याकडे चॉईस आहे 9 ते 10 मग 8 ते 9 म्हणले की आपल्याला 8 ते 9 घेता येते 8 ते 9 प्रॉब्लेम 7 ते 8 पहा लक्ष द्या आपण शनिवारी ठरवूया टाइम शनिवारी सुट्टी आहे तेच शुक्रवार शनिवार सांगतो मी तुम्हाला जोपर्यंत सांगत नाही तोपर्यंत खास करणार मग आपल्याला काय दिलंय अ नंबर इज ग्रेटर दॅन 56 than the average of x एक नंबर आहे समजा let the number is x नंबर काय आहे x आधी हे काढून घ्या
की 1/3 म्हणजे काय रे? 1/3 म्हणजे काय? एकास 10 1/3 जर या नंबरचा जर काढायचा झाला, याचा 1/3 काढायचा झाल्यावर किती असणार? x/3 असणार. नक्की. क्वार्टर म्हणजे काय राहते? काय झालं? क्वार्टर म्हणजे पाव म्हणजे x/4 and 1/12 म्हणजे 1/12 x/12 x किती? मग या तिघांचं जर ऍव्हरेज काढलं, या तिघांचा ऍव्हरेज ऑफ these three number, average of these three number who average of these three कसं येणार? याचा ऍव्हरेज कसा ऍव्हरेज काढतो? 3 नंबर आहे, त्यांचा ऍव्हरेज तिघांची बेरीज भागिले 3 करतो. मग x + 3 अपॉन x + 4 प्लस x/12 भागिले 3. आता करता येईल का हे ऍडिशन करायला? बघा, याला पण 4 ने मल्टिप्लाय करायचं, याला 3, याला 3, याला 12 करण्यासाठी आपण 4 ने मल्टिप्लाय करणार, हे 4x होणार. याला इथं 12 करण्यासाठी 3 ने मल्टिप्लाय करणार, हे 3x होणार. हे ऑलरेडी इथं x आहे, भागिले 12 आहे आणि अपॉन 3. तर 4 and 3 7x + x 8x आणि हे खाली होईल 12 गुणिले 3. हे 12 इथं आलं ना. मग हे भाग जर इथं झाला 4 दुनी 8 4 दुनी 12 2x/9 2x/9. त्या 3 नंबरचा ऍव्हरेज काय आलं? 2x/9. आपल्याला आणि बघा काय दिलंय, नंबर इज 56 ग्रेटर दॅन दिस ऍव्हरेज. नंबर इज डिफिकल्ट प्रॉब्लेम है थोड़ा. नंबर इज 56 ग्रेटर दॅन ऍव्हरेज. अशा सेंटेन्स ना आपल्याला सवय लागली पाहिजे अशा कळायची शाब्दिक उदाहरणामध्ये, की हा जो नंबर आहे ओरिजिनल या ऍव्हरेज पेक्षा कितीने मोठा आहे? 56. म्हणजे हा x इज इक्वल टू या ऍव्हरेज पेक्षा म्हणजे 2x + 9/9 पेक्षा कितीने जास्त आहे? 56. ऍड करायचं तर सबट्रॅक्ट जास्त आहे ना त्याच्यापेक्षा, म्हणून काय केलं आपण? ऍड. आता हे सोडून x ची व्हॅल्यू सांगा बरं मला काय आहे. आता ते लिहून घ्यायचंय आणि x ची व्हॅल्यू काढायचंय आणि x ची व्हॅल्यू सांगायचं.
चला x ची व्हॅल्यू सांगा मला. x ची व्हॅल्यू 8x. 8 फक्त 8 आली. सर्वांची आली का? सर्वांची 8 आली का? आठ कसं येते रे? कोण कसं हे x पुढे काय केलं? पुढे बरोबर 8 केलं. नाही असं जात नाही रे. हे 9 ने सगळ्याला इकडे पण मल्टिप्लाय करावं लागेल. हे पूर्ण 1 आहे. हे ना 2x हे याला इकडे मायनस मध्ये आणा. 2x / 9 इज इक्वल टू 56. आता इकडे 9x - 2x अपॉन 9 इज इक्वल टू 56. 7x / 9 इज इक्वल टू 56. x इज इक्वल टू 56 into 9/7 इज इक्वल टू 56. 8 नंबर. हे कॅल्क्युलेशन आपल्याला बऱ्याच जणांना हे कळत नाही बरं. पुढे पण लास्ट पर्यंत कळत नाही. हे बघा 2x / 9 आहे ना, ही एक टर्म आहे. एक तर तुम्ही 9 ने जर मल्टिप्लाय केला, इकडे 9 असं याला पण डिवाइड असतं 9, तर इकडे मल्टिप्लाय झाला असतं. याला डिवाइड मध्ये नाही ना 9, मग याला पण मल्टिप्लाय करावं लागेल. तसं केलं ते लिनियर इक्वेशनचे जरासे डाऊट ठेवले तरी चालते. हा चॅप्टर 9वी ला आहे. 9वी ला एक तर तुम्ही लिनियर इक्वेशनचे लेक्चर केले नसाल आहे का नाही? ऑनलाइन आहे लेक्चर लिनियर इक्वेशनचे. आहे प्लेलिस्ट वर जायचं. बघितलीस? नाही तो बघितलं. नाही 10वीच्या लिनियर इक्वेशनचे आहेत. 9वीच्या नाही. 10वीच्या लिनियर इक्वेशनचे आहेत. 9वीच्या नाही. 9वीचा अजून शिकवायचंच राहिला रे. 9वीचा तुम्हाला होईल. तुम्ही जर खाली क्लास करत असाल तर 9वीच्या ह्याच्यामध्ये होते तेव्हा सोडवा. 9वीचा आता 5वा चॅप्टर आहे. 5वा तसा लिनियर इक्वेशन. सर दिले ते पहा. ते माझा 9वीचा चॅप्टर झाला की राहिलेले डाऊट घेतो 9वीच्या ह्याच्यामध्ये. उद्या मग आपला नवीन धडा सुरू होणार. कोणता? कॉन्ग्रुएन्सी ऑफ